सिंदखेड राजा मतदारसंघात आता बदल पाहिजे। मागील 25 वर्षात विकास कुठे दिसत नाही। डॉक्टर शिंगणे यांची विकासाची 5 कामे तरी दाखवावीत। त्यांनी 1 रुपयाचाही विकास केलेला नाहीये। भूमिपूजन करणे, नारळ फोडणे एवढंच काम त्यांनी केलंय। निवडणूक आली की डॉक्टर शिंगणे रडतात आणि भास्करराव शिंगणे यांच्या नावाने मत मागतात, अशी खरमरीत टीका गायत्री शिंगणे यांनी काकांवर केली आहे। वडिलांच्या नावाने किंवा आजोबांचं नाव मत मागण्याचा माझा गुण नाही। तुमच्या वडिलांनी ज्या गोष्टी केल्या त्या तुम्ही बंद पाडल्या। त्यांनी 100% फसवणूक केली आहे। प्रतिसाद नसल्याने त्यांची मानसिकता आता बिघडली आहे। मला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे। इतर मतदारसंघ 25 वर्षात सुधारले, मग सिंदखेड राजा मतदारसंघ का नाही सुधारला, असा रोकडा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शरद पवार यांची भेट झाली, त्यांच्याशी चर्चा झाली, कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। मी त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केली आहे आणि शरद पवार हे मला तिकीट देतीलच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या मतदारसंघात भास्करराव शिंगणे आणि शरद पवार यांचं नाव आहे, त्यामुळे आपण 100% निवडून येणार असा दावा त्यांनी केला आहे। विदर्भातील अनेक मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची आता शक्यता आहे। भाजपच्या या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीने मोठा सुरुंग लावण्याची तयारी सुरू केली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी विधानसभा मतदारसंघात धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरुद्ध त्यांची मुलगी भाग्यश्री अत्राम या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालंय। अगोदरच अंबरीश राजे यांनी दंड थोपटलेले असतानाच भाग्यश्री यांनी पण पिक्चर अभी बाकी है असाच इशारा दिला आहे। तर दुसरीकडे जिजाऊ मासाहेबांचा आजोळ असलेल्या सिंदखेड राजा येथे पण मोठ्या घडामोडी घडत आहे। या मतदारसंघात शिंगणे कुटुंबियांचा वरचष्मा आहे। सहकार महर्षी भास्करराव शिंगणे आणि त्यांच्यानंतर डॉक्टर राजेंद्र शिंगणे या मतदारसंघाने साथ दिली आहे त्यांना, पण यंदा शिंगणे कुटुंबातच विधानसभेला सामना रंगणार आहे। डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात पुतणी गायत्री शिंगणे निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय। आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।